हॅलो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. तर तुम्ही आत्ताच काही दिवसापूर्वी महिला आणि बालविकास विभागाची भरतीची जाहिरात आलेली आहे. या ठिकाणी मुख्य पर्यवेक्षिका तसेच आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका म्हणतो याला. सो या पदासाठी नक्कीच तुम्हाला करिअर करण्याची संधी या ठिकाणी मिळते. महिलांसाठी 100% जागा यामध्ये भरून घेतल्या जाणार आहेत. सो अतिशय सुवर्ण संधी याच गोष्टीला मानून अभ्यासाची तयारी करायला लागायचंय, कारण 102 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आणि त्या सगळ्या महिलांनीच भरल्या जाणार आहेत. सो मुख्य सेविका हे पद फिमेलसाठीच असतं नॉर्मली. तर आपण यामध्ये परीक्षा पद्धत आणि निवड प्रक्रिया या ठिकाणी बघूयात. आपलं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर गृहस्थीची कामं तर सगळेच करतात. या ठिकाणी तुम्हाला वयाचं लिमिट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे कोणत्या वयापर्यंतच्या महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. कॅटेगरी वाईज जागा सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. सो बघूयात आपण. इथे आपल्याकडे सरळ सेवा भरतीची बॅच पण सुरू होणार आहे. 999 मध्ये ही बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे. या ठिकाणी काही फॅकल्टीज आहेत ज्या की तुम्हाला या ठिकाणी लीड करणार आहेत. तुम्हाला या बॅच साठी म्हणजे या परीक्षेसाठी नक्कीच तुम्हाला ती म्हणजे ते पद मिळावं यासाठी त्यांचा सुद्धा प्रयत्न असणार आहे. तितकाच प्रयत्न तुमचा सुद्धा असला पाहिजे. तर ही बॅच तुमची 999 मध्ये असणार आहे. या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि TCS ही एक्झाम कंडक्ट करणार आहे, म्हणून TCS पॅटर्न नुसार ही बॅच पूर्ण होणार आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलाय. या ठिकाणी या गोष्टी काही या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार नाहीत. या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपली ही सर्वोत्तम बॅच तुम्ही परचेस करू शकता. तर सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्रात राज्य नवी मुंबई यांच्या अधीनस्थेवरील हे मुख्य सेविका नागरी प्रकल्प अंतर्गत संवर्ग गट क च हे पद आहे. तर गट क च पद हे सरळ सेवा भरतीने आपलं भरून घेतलं जातं. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट, जागा किती आहेत? 102 रिक्त जागा आहेत. आता यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेली होती 11 वाजेपासून. शेवटची तारीख पण तुम्हाला यासाठी दिलेली आहे की 3/11 म्हणजे 3 नोव्हेंबर पर्यंत शेवट तुम्ही फॉर्म भरू शकता. 11:55 पर्यंत म्हणजे 13:55 पर्यंत. तर ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे. तुमची एक्झाम कशी होणार आहे? लेखी होणार नाहीये. या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. म्हणजेच नंतरच्या गोष्टी पण महत्वाच्या, जसं की ही ऑनलाईन एक्झाम झाली तर ती शिफ्ट वाईज होते. शिफ्ट वाईज झालं तर पुढे जाऊन नॉर्मलायझेशन या ठिकाणी होतं आणि मग तुमचे फायनल मार्क्स येतात आणि मग मेरिट पद्धतीने तुमचा रिझल्ट जो आहे किंवा तुम्ही सिलेक्ट झालात की नाही त्या ठिकाणी ठरवलं जातं. आता पुढे याच्यामध्ये गट क च पद हे तर सांगितलं. या ठिकाणी ही लिंक आहे. या लिंक वरती जाऊन आता परीक्षेची तारीख जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ही याच लिंक वरती उपलब्ध असणार आहे. सो तुम्हाला नंतर जाताना या लिंक वरती चेक करायचं की परीक्षा कधी असणार आहे आणि जर डेट आली तर मी नक्कीच याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवेल. आता पुढे पात्रता काय आहे? तर ओपन कॅटेगरी मधला आता वयानुसार आपण यांची पात्रता बघूयात. ठीक आहे. पहिली गोष्ट, तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल असलं पाहिजे. लक्षात ठेवा व्यवस्थित. वयोमर्यादेमध्ये उमेदवाराच्या वयाची गणना तुमची ऑनलाईन स्वीकृतीचा जो काही फॉर्म भरण्याची तारीख आहे शेवटची तारीख त्यापर्यंत केली जाईल. म्हणजे 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुमचं वय गणलं जाईल. आणि मग वयाचा क्रायटेरिया काय कॅटेगरी वाईज ते आपण इथं बघूयात. बघा, तर इथं मुख्य सेविका या संवर्गातील किमान आणि कमाल वयोमर्यादा तुम्हाला सांगितली आहे. जर ओपन कॅटेगरी मधून तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला वय जे आहे ते 21 वर्षापेक्षा कमी नको आहे आणि त्या ठिकाणी 38 वर्षापेक्षा जास्त वय नको आहे. याच्यानंतर जर बघितलं तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर ज्या कोणी महिला मागासवर्गीय उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा यांचं सुद्धा वय जास्त नसावं. आणि अजून एक इथं इम्पॉर्टंट पॉइंट दिलाय की जर मागासवर्गीय आहेत बट जर ते उन्नत गटामधून येतात, उन्नत म्हणजे क्रिमिलियर गटामधून येतात. ठीक आहे. उन्नत आणि प्रगत गट, जसं की ज्यांच्या घरामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर ऑलरेडी आहेत आणि त्या फॅमिलीमधून तुम्ही येताय तर तुम्ही त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर साठी पात्र नाही आहात, म्हणजे तुम्ही क्रिमिलियर गटामध्ये येता. मग त्यामध्ये कोणत्या जाती आहेत? तर बघा, विमुक्त जाती अ, तर भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाहीये. सो मग त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म जरी भरला तर तुम्हाला फॉर्म जो आहे तो ओपन मधूनच भरावा लागेल. ठीक आहे. जनरल मधून भरावा लागेल. क्लिअर. आता पुढे बघा, पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी ओके, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन या अंतर्गत याच्यासाठीची कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहील. तर यात सगळ्यात जास्त वयोमर्यादा 55 वर्ष ही इतकी पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी आहे. आता जे स्वातंत्र्य सैनिक असतील
स्वातंत्र्य सैनिकांसाठीचं वेगळं आहे, पण स्वातंत्र्य सैनिकाचे जर पाल्य असाल आणि सन 1991ची जनगणनाची कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी जर आपण वयोमर्यादा बघितली तर 45 इतकी यांच्यासाठी वयोमर्यादा दिली आहे. उच्चतम वयोमर्यादा हीच आहे 45, म्हणजेच कमीत कमी 21 वर्षापेक्षा कमी वय नसावं आणि जास्तीत जास्त म्हणजेच बघितलं तर 45 इतकं असावं, त्यापेक्षा जास्त नको आहे. खेळाडू उमेदवारांसाठी जर बघितलं तर या ठिकाणी यांना 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली. त्यांना 43 इतकं वय, शेवटचं उच्चतम वय हे किती असायला पाहिजे, 43 इतकं त्यांचं असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको आहे. दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा इथं वयाची मर्यादा सांगितली आहे, जी की 45 वर्ष इतकी असणार आहे. आणि प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी हे वय जे आहे ते 45 वर्ष इतकं असणार आहे. शेवटचं वय, उच्चतम वय या ठिकाणी यांना सुद्धा 45 वर्ष इतकं असणार आहे. बघा इथं त्यांनी सांगितलं की 3 फेब्रुवारी 2007 मधील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकं राहील. सदर वयोमर्यादा सरसकट शिथिल केली असल्याने मागासवर्गीय, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांना नाही. कमाल वयोमर्यादा यांना 45 वर्षापर्यंत सवलत असणार आहे नॉर्मली. पुढचं बघा माजी सैनिकसाठीचं मी तुम्हाला सांगितलं. आता माजी सैनिकाचं पाल्य असेल तर ते आधी सांगितलं. आता माजी सैनिकांसाठी जर बघितलं तर त्यांच्यासाठी सुद्धा 45 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. अनाथ उमेदवारांना कोणती वयोमर्यादाची इथं लागू राहते, तर जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना क्रिमिलियर गटामध्ये न मोडणारे, म्हणजे नॉन क्रिमिलियर मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जी वयोमर्यादा आहे 21 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावं, हेच वयोमर्यादा यांना सुद्धा लागू राहते. इथं क्लिअरली सांगितलं बघा, अनाथ आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास अनुसूचित जाती या प्रवर्गातील निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा शुल्क, किमान गुणवत्ता, पात्रता आणि वयोमर्यादेचे निकष यांना सुद्धा लागू राहतील. मग या ठिकाणी आपण काय बघितलं होतं इथं, यांना 21 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा यांना जास्त वय नसावं. आता पुढे आपण बघूयात शैक्षणिक अर्हता काय, तर एनी ग्रॅज्युएट फिमेल. एनी ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांना, आता वयाचं तर तुम्हाला कळालं असेल, तुम्ही या वयात बसताय, मग शिक्षण काय पाहिजे, तर ज्या महिलेचं वय जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं. आता शिक्षण तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही BA झाला असाल, BCom झाला असाल, BSc झाला असाल किंवा कोणतंही ग्रॅज्युएशन बट संविधानिक विद्यापीठातून झालेलं असलं पाहिजे. तर त्यांना मुख्य सेविका, पर्यवेक्षिका किंवा आपण अंगणवाडी परीक्षेसाठी फॉर्म भरता येईल. वेतन श्रेणी यांना 35,400 ते 1,12,400 इतकी असणार आहे. ठीक आहे, वेतन श्रेणी सुद्धा बघा किती भरपूर आहे. कम्प्युटर बेस या ठिकाणी एक्झाम होणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं असणार आहे, म्हणजे MCQ पद्धतीने प्रश्न असतील. एक क्वेश्चन आणि खाली 4 ऑप्शन्स असतील. आता प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नामध्ये आता 100 प्रश्न या ठिकाणी आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, अशा पद्धतीने 200 मार्काचा पेपर असणार आहे. ओके, क्लिअर. आता इथून पुढे बघूयात आपण. या ठिकाणी मुलाखतीचा जर तुमच्या डोक्यामध्ये विचार असेल तर मुलाखत या ठिकाणी होणार नाहीये, फक्त एक्झाम आणि डिरेक्ट तुमचं मेरिट पद्धतीने सिलेक्शन असणार आहे. आता निवड सूचीनंतर तुम्हाला जाहीर करण्यात येईल त्यानुसार. आणि नंतर पुढे अजून इम्पॉर्टंट थिंग म्हणजेच काय बघा, तरतुदीनुसार समथिंग 2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारीची एकूण गुणांची किमान 45%, बघा एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असेल. आता तुम्हाला जे काही 200 मार्क्स आहेत, आता त्यापैकी 45% गुण तरी तुम्हाला असले पाहिजे. आता परीक्षेचा निकाल जो आहे, निवड सूची आहे, ही उमेदवारांचे समान गुण असतील तर त्यांना एक पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे. समान गुण असतील तर त्यानुसार काही ठिकाणी वयानुसार निवड केली जाते. वयामध्ये सुद्धा सारखापणा आला तर त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या मार्क्सनुसार पण निवड केली जाते. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने हा क्रायटेरिया आहे निवड करण्याचा. तर त्यासाठी जर दुसरा एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. ओके, तर पुढचा आपण याच्यामध्ये बघूयात. परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड पद्धतीने होणार आहे, हे तर तुम्हाला कळलंय. आता एक्झाम जर तुमची TCS कंपनी घेणार आहे तर ही शिफ्ट वाईज ऑनलाईन एक्झाम घेतो, म्हणजे म्हणजे आपल्या भारताचं किंवा आपल्या देशाचं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नाहीये की आपल्या सगळ्यांना वन टाइम एक्झाम प्रोव्हाइड करता येईल किंवा कम्प्युटर प्रोव्हाइड करता येईल परीक्षेसाठी. सो ही एक्झाम जर ऑनलाईन होणार आहे तर तुमची शिफ्ट वाईज होणार आहे. शिफ्ट म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये ही एक्झाम होईल. आणि या शिफ्टनुसार मग पेपर जे आहेत ते पेपर पण वेगवेगळे येतील. मग पेपर वेगळे आले तर मार्क्स सुद्धा वेगवेगळे येतील. मग काही पेपर्समध्ये म्हणजे प्रश्न जे आहेत ते सोपे जाणवतील, काही अवघड जाणवतील, काही मीडियम जाणवतील. सो त्याच्यानुसार मग तुमचं सामान्यीकरण पण मार्क्सचं केलं जाईल. ठीक आहे, नॉर्मलायझेशन यालाच आपण सामान्यीकरण मार्क्सचं केलं जातं ते म्हणतो. ठीक आहे, तर या पद्धतीने ही माहिती झाली. आता ऑनलाईन
अर्ज सादर करण्याचा कालावधी तर तुम्हाला माहितीच आहे, 14/10/2024 पासून 11 वाजता ही लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आली आहे. शेवटची तारीख किती आहे तर इथं 3/11/2024 ही शेवटची तारीख आहे. रात्री 11:55 तुम्ही अर्ज करू शकता. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे, त्यासाठी विहित शुल्क जो तुम्हाला भरायचा आहे त्याची तारीख पण सेमच आहे. 14/10/2024 पासून भरू शकता ते 3/11/2024 पर्यंत तुम्ही भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने दिनांक बघा, ही या वेबसाईट वरती जायचं, या वेबसाईट वरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता परीक्षेचं स्वरूप बघून घ्या एकदा, ते सुद्धा महत्वाचं आहे. आता बऱ्याच जणांना माहित नसतं की पेपर कशा पद्धतीचा असतो, नक्की कोणते विषय याच्यामध्ये असतात किंवा किती प्रश्न त्याच्यामध्ये असतात, किती मार्क त्या म्हणजे प्रश्नांना असतात. तर इथं तुम्हाला आधीच सांगितलं मी की 200 गुणांचा हा पेपर आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा पेपरचं स्वरूप म्हणजे MCQ पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नास किती तुम्हाला 2 गुण आहेत. ओके, मग 100 प्रश्न 2 गुणाने 200 गुणांचा हा पेपर असणार आहे. विषय बघा, इंग्रजी विषय आहे, पदवीचा दर्जा आहे याला. इंग्रजी भाषेतूनच हे प्रश्न असतील, 10 प्रश्न असतील आणि याला 20 गुण असतील. मराठी भाषा जर आपण बघितली तर पदवीचा दर्जा आहे, मराठी माध्यमातून प्रश्न असतील, 10 प्रश्न असतील, 20 गुण असतील. सामान्य ज्ञान यासाठीचे पदवीचा दर्जा आहे, मराठी भाषेत प्रश्न असतील, माध्यमामध्ये 20 प्रश्न असतील, 40 गुण असतील. एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे यासाठी पदवीचा दर्जा, मराठी भाषेमध्ये प्रश्न, मराठी माध्यमातून आपण याला म्हणतो, 20 प्रश्न, 40 गुण. पोषण अभियानवरती पदवीचा दर्जा आहे, मराठी माध्यमातून प्रश्न, 10 प्रश्न असतील, 20 गुण असतील. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यांचे एकत्रित जर आपण बघितलं तर पदवीचा दर्जा, मराठीमध्ये प्रश्न असतील, 20 प्रश्न आणि 40 गुण असतील. संगणक ज्ञानमध्ये पदवीचा दर्जा, मराठीमध्ये प्रश्न असतील आणि मराठी माध्यमातून प्रश्न असतील, 10 प्रश्न आणि 20 गुण असतील. असे टोटल 100 प्रश्न. सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला सामान्य ज्ञान, ठीक आहे, त्यासाठी दिसतोय आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना यासाठी दिसतात, त्याला 20 प्रश्न 20 प्रश्न आणि या अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी यासाठी 20 प्रश्न. असे टोटल इथं जास्त प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आता नॉर्मल जे कॅन्डिडेट असणार आहेत परीक्षा देणारे त्यांना 1.5 तास इतका वेळ असेल आणि दिव्यांग विद्यार्थी जे असतील तर दिव्यांग उमेदवारांना इथं 2 तासाचा वेळ असणार आहे. मग हा पेपर जो आहे तो MCQ पद्धतीने होणार आहे. ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला पेपरचं स्वरूप. आता जागा 102 आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही व्यवस्थित बघू शकता या ठिकाणी. टोटल 102 जागा ज्या आहेत, सगळ्यात जास्त जर बघितलं तर राखीव पदे म्हणजेच काय, राखीव पदे 27 आहेत या ठिकाणी. ओके, म्हणजेच सर्वसाधारण बघा भरावायचे पदे इथं कॅटेगरी वाईज या कॅटेगरीज दिलेत. म्हणजे इथं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती बघा, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग या ठिकाणी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या ठिकाणी. मग बघा 13, 6, 3, 2, 3, 1, 2, 19, 13, 13, 27 अशी 102 पद आहेत. सर्वसाधारण म्हणजे जनरल मधून जे आहेत त्यांना बघा कॅटेगरी मधून येत असतील तरी त्याला सर्वसाधारण 8 जागा आहेत. अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारण जर त्यांना इथे 4 जागा असणार आहेत. विमुक्त जातीमध्ये 2 आहेत, भटक्या जमातीमध्ये जनरलमध्ये 2 आहेत. ठीक आहे, त्या पद्धतीने खेळाडू जर असतील तर खेळाडूंसाठी अनुसूचित जातीमध्ये त्यांना 1 जागा ठेवण्यात आलेली आहे. आणि ते इतर मागास प्रवर्गामध्ये सुद्धा खेळाडू प्रवर्गामध्ये 1 जागा सोडली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 1 जागा सोडली, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकसाठी 1 सोडली आणि अराखीव आहे. इथं अराखीव पदे म्हणजेच काय, ओपन साठी त्या ठिकाणी सुद्धा 1 पद जे आहे खेळाडूसाठी राखीव ठेवलंय. माजिक सैनिकसाठी 2 आहेत. इथं 1 आहे. अनुसूचित जातीसाठी आहे, विमुक्त जातीसाठी नाहीये काहीच, भटक्या जमातीसाठी नाहीये, भटक्या जमातीसाठी 1 आहे या ठिकाणी. आता हे अंशकालीन पदवीधरसाठी आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की कशामध्ये किती जागा या ठिकाणी तुम्हाला दिसतील. म्हणजे सर्वसाधारणसाठी जर तुम्ही इकडे बघितलं तर टोटल 65 पद आहेत. खेळाडूंसाठी तुम्हाला फक्त 5 पदे आहेत. मग ते कॅटेगरी वाईज तुम्ही बघा. माजी सैनिकसाठी इथे 15 पद आहेत आणि इथं अंशकालीन पदवीधरसाठी 10 पद आहेत. भूकंपग्रस्तसाठी 2 पद आहेत आणि प्रकल्पग्रस्तसाठी इथे 5 पद आहेत. आता इम्पॉर्टंट थिंक म्हणजेच काय आता इथं की दिव्यांग जे आहेत, दिव्यांगांना 4% जागा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. मग या प्रकारात दिव्यांग तुम्हाला असायला हवं. 4 पदे समांतर क्रमानुसार आरक्षण भरण्यात येतील. अनाथसाठी 1% पद म्हणजे 1च पद या ठिकाणी ठेवण्यात आलंय. आता पुढे आपण
ही सगळी माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला पेपर जर द्यायचा आहे तर जे काही फॉर्म भरण्यासाठी नीडेड माहिती आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितली. आपल्याकडे बॅच सुरू होतीये सरळ सेवा भरतीसाठी. तुम्ही बॅच जॉईन करू शकता. 999 मध्ये ही बॅच तुम्हाला जॉईन करता येईल. कोणत्याही सरळ सेवे माध्यमातून सरळ सेवा भरतीने जे पदं भरली जातात त्यासाठी आपल्याकडे बॅच असते. सो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड TCS पॅटर्ननुसार ही बॅच तुम्हाला परचेस करता येईल फक्त 999 मध्ये. या गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळणार. सर्वोत्तम नक्कीच शिक्षक वृंद असणार आहे. TCS पॅटर्नने एक्झाम होणार आहे. 6 महिन्यासाठी या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज पण मिळेल आणि तुमच्या अभ्यासाला नक्कीच योग्य दिशा देणारी ही बॅच असणार आहे. आणि इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, ऍड्रेस दिलाय. तुम्ही आपली बॅच लवकर जॉईन करून घ्या, वेळ वाया न घालवता. महिलांसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. तुमची जर कोणी फ्रेंड असतील, तुमची वाईफ असेल, ठीक आहे, मेल कॅन्डिडेटसाठी, मेल व्यक्तींसाठी सांगते की तुम्ही तुमच्या वाईफला सांगू शकता, बहिणीला सांगू शकता. जर त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आणि वयाची लिमिट तर भरपूर सारी आहे, असं काही नाहीये वयात तुम्ही बसत नसाल तर 21 कमी म्हणजे किमान वयोमर्यादा 21 आहे. जास्तीत जास्त जवळपास 55 इयर्स पर्यंत आहे कॅटेगरी वाईज आपण बघितलं तर तुम्ही नक्कीच त्यांना हा व्हिडिओची लिंक शेअर करा. तुमच्यामुळे त्यांना फॉर्म भरता येईल आणि जर त्यांचं सिलेक्शन झालं तर त्याचं सगळं क्रेडिट नक्कीच तुम्हाला जाईल, कारण ही माहिती त्यांना माहीत नसणार आहे आणि तुम्ही त्यांना सांगणार आहात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नक्कीच आपलं अस्तित्व कुठे ना कुठे बनवा आणि आपल्या करिअरला महत्त्व द्या.